नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल इनक्रेडिबल MH मध्ये. तर आज आहे 17 एप्रिल आणि 17 एप्रिलला मी ठरवलेलं आहे की आपल्या जवळच बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक देवस्थान आहे जे की संत गजानन महाराज यांचं शेगाव. तर या ठिकाणी जाण्याचा आजचा प्लॅन आहे. तर घरून आपण निघालेलो आहे 6:30 वाजता निघालेलो आहे आणि आता सध्या 6 वाजलेले आहे. तर तुम्ही समोरच बघू शकता, मस्त सूर्यदेवाचे दर्शन झालेले आहे. सूर्यदेव जे गोल्डन रूप आणि गोल्डन जे किरण आहेत तर ते सर्वत्र पसरलेले आहे. छान वातावरण आहे. दोन्ही साईडला मस्त छान असे शेती आहे आणि रोडवरती तुम्ही बघू शकता, रोडवरती सध्या काही ट्रॅफिक नाही आहे, एकही गाडी नाही आहे. तर आपण असं सकाळी सकाळी सूर्यदेव वर निघालेले आहे. आपल्या समोरच सूर्यदेव आहेत आणि त्याच दिशेला आपण निघालेलो आहे. तर शेगाव जे आहे तर आपल्या ठिकाणापासून म्हणजे वाशिमपासून आहे 100 किलोमीटर परंतु आपलं गाव जे आहे तर गावावरून आहे 130 किलोमीटर. तर हा जो रन आहे तर तो 3 ते 3.5 तासाचा रन आहे आणि आपण निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता रोडच्या पूर्ण रोडवरती सध्या कोणीच आपल्याला दिसत नाही आहे. तर छान वातावरण आहे. रोड एकदम खाली आहे. गाडीला आपल्या स्पीड एकदम व्यवस्थित येत आहे. तर हळूहळू जायचं आहे आपल्याला. एप्रिल महिना आहे, टेम्परेचर खूप जास्त आहे. अल निनोचा मॅसेज आहे की IMDचा मॅसेज आहे की सध्या टेम्परेचर खूप जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यांनी येलो अलर्ट जारी केलेला आहे उष्णतेसाठी. तर त्याचे कारण असे दिलेले आहे की समुद्रामध्ये कुठेतरी जो पाणी आहे तर ते पाणी खूप जास्त तापलेलं आहे. तर त्या पाण्यामुळे काय होत आहे की त्याच्या वाफा तयार झालेल्या आहेत. तर त्या वाफाच्या कारणास्तव जे टेम्परेचर आहे तर ते खूप जास्त वाढलेलं आहे. तर यावर्षी दर 10 वर्षांनी अल निनोचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये जाणवतो. तर आपण बघितलं 2016 सुद्धा अल निनो म्हणून एक हवामानामध्ये बदल झालेला होता. तर त्या कारणास्तव मुंबईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त असा पाऊस झालेला होता. तर यामध्ये निसर्गामध्ये खूप जास्त बदल होत राहतात की खूप जास्त टेम्परेचर किंवा खूप जास्त असा पाऊस हा या काळामध्ये जाणवतो. तर समोर बघू शकता तुम्ही, रोड एकदम छान असं गोल्डन असं ब्राईटनेस मारत आहे आणि आपल्याला पोहोचायचं आहे एक 3.5 तासाचा गुगल मॅपवरती आपल्याला रस्ता दाखवलेला आहे. तर आपण टार्गेट केलेलं आहे 4.5 तासाचं किंवा आपण कुठेतरी एका जागेवरती ब्रेक घेऊया, थोडंसं आराम करून मग नंतर पुढे जायचं आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त टार्गेट म्हणजे 12 वाजेपर्यंत आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. कारण 12च्या नंतर उन्हाचा तडाखा खूप जास्त असतो. त्या कारणास्तव आपण 12-12:30 वाजेपर्यंत आपल्याला संत श्री शेगाव गजानन महाराजांचं भक्त निवास आहे तिथे आपल्याला जाऊन आज रूम बुक करून तिथे आज थांबायचं आहे. तर हा जो समोर पाहताय तुम्ही हा वाशिमचा बायपास आहे. तर हिंगोली अकोला असा जो हायवे तयार झालेला आहे तर त्या रोडने आपल्याला परतूरपर्यंत स्ट्रेट जायचं आहे आणि परतूरवरून आपल्याला शेगावसाठी तिथून टर्न घ्यावा लागतो. तर तिथून रोड जो आहे तर तो बाळापूर टू शेगाव असा आहे. तर रोड तुम्ही पाहू शकता. मालेगाव आपल्याला जवळपास 4-5 किलोमीटर आहे. एक मालेगाव म्हणून आहे. तर तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. जो हायवे आहे तर हा हायवे आपल्याला परतूरपर्यंत स्ट्रेट जायचा आहे आणि मग नंतर इथून हायवे चेंज होणार आहे आपला. कारण की हा जो हायवे आहे इकडे हा आपल्या याला जातो, अकोल्याला जातो. एकतर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये ट्रिप काढणे म्हणजे खूपच आवड आणि तेही बाईकवर कुठे फिरायला जाणे म्हणजे खूपच आवड आहे. कारण उन्हाचा
एवढा तडाखा आणि या तडाख्यामध्ये कुठे बाहेर फिरायला जाणं म्हणजे खूपच अवघड आहे. तुम्ही पाहू शकता रोड दोन्ही साईडला येणारा आणि जाणारा, तर दोन्ही साईडला कोणीच असं बायकर वगैरे जास्त कोणी दिसत नाहीये. पण तरी आपण निघालेलो आहे आणि वाशिमवरून आपल्याला शेगावला जाण्यासाठी एकदम मस्त जबरदस्त सुविधा अशी आहे की ट्रेन अकोल्यापर्यंत आपण ट्रेननं, वाशिम टू अकोला ट्रेननं जाऊ शकतो आणि कमी दरामध्ये, आणि तिथून अकोल्यावरून शेगाव. तर हा रूट एकदम बेस्ट आहे, व्यवस्थित आहे. परंतु आता वाशिमवरून आपल्याला 98 किलोमीटर हा शेगाव पडतं. तर आपण एक काहीतरी वेगळी ॲडव्हेंचर करण्यासाठी, थोडंसं रिफ्रेशमेंट होण्यासाठी बाईकवर निघालेलो आहे. तर आता सध्या तुम्ही पाहू शकता सकाळचे जास्त 8:30 वाजलेले आहे, पण सकाळी 8:30 वाजले असून सुद्धा उन्हाचे जे आहे तर ते टेम्परेचर सकाळी असं वाटत आहे की सध्या 11-12चा टायमिंग झाला आहे का असं वाटत आहे टेम्परेचर पाहून. तर चला निघूया कंटिन्यू. तुम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला पाहू शकता सध्या वातावरण एकदम क्लिअर आहे. आकाश एकदम ब्ल्यू दिसत आहे. आणि रोडच्या एक सुंदर गोष्ट म्हणजे अशी आहे की रोडवरती जे डिवायडर आहे त्या डिवायडरवरती मस्त फुलाची झाडं लावलेली आहेत. तर ते झाडं एकदम व्यवस्थित आणि अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत. सकाळी जे टेम्परेचर आहे तर सकाळचं टेम्परेचरसुद्धा 10 वाजेपर्यंत आपल्याला काही जाणवत नाही तेवढं, परंतु 10च्या नंतर टेम्परेचर जाणवायला सुरुवात होते. तर मला असं वाटते आपण 12 वाजेपर्यंत, 12:30 वाजेपर्यंत, आता वाजलेले आहे 8 आणि 3.5 घंट्याचा आपला रनिंग होती जी वाशिमवरून होती. तर मला असं वाटते आपण 12 वाजेपर्यंत, 12-12:30 वाजेपर्यंत शेगावमध्ये पोहोचायला पाहिजे. तर बघूया. रोडच्या गाठी मस्त झाडं वगैरे खूप छान प्रकारे झाडं लावलेली आहे. हे झाडं कशाचं आहे काय माहिती, परंतु मस्त गुलाबी फुलं आलेलं आहे याला. व्हाईटचे पण आहे, येलो झाडं आहे. तर अशा प्रकारे डेव्हलपिंग झालेली आहे रोडची. आता सध्या आपण बाळापूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि बाळापूरच्या आधी आपल्याला एक नदी लागते. नदीचं नाव तर काय माहिती नाही आपल्याला, परंतु या नदीच्या गाठी एक बाजूला साईडला, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, दोन्ही साईडला 2 किल्ले आहे आणि सध्या ते सुव्यवस्थित आणि एकदम भक्कमपणे उभे आहे. तर हे जे आहे बाळापूर आहे आणि बाळापूर खूप जुनं शहर आहे आणि तिची जी मेजॉरिटी आहे तर मुस्लिम संख्या इथे जास्त आहे आणि बाकीच्या समाजाचे पण भरपूर सारे लोक इथे एकत्र राहतात. परंतु इथे बाळापूरमध्ये पाहण्याचं आणि हिस्टोरिकल प्लेस म्हणजे हे गड किल्ले. तर एक बुरुज आहे, किल्ला आहे. तर तो काय आपण आतापर्यंत पाहिलेला नाही, पण झालं तर येता वेळेस जर आपण वेळ मिळाला तर आपण तो बघूया. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे आनंद विसावा, संत श्री गजानन महाराज यांचं भक्त निवास. तर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की इथची स्वच्छता आणि इथचं वातावरण. तर हे भक्त निवास आहे त्यांना राहण्यासाठी. तर इथे जे आहे तर तुम्ही पार्किंग पाहू शकता आणि तिची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो, आपण आता आनंद विसावाचे जे रूम नोंदणी कार्यालय आहे तर या ठिकाणावर पोहोचलेलो आहे. आणि ही जी आहे तर बाईक पार्किंग आहे. बाईक पार्किंगचा एरिया आहे हा सर्व संपूर्ण. आणि संपूर्ण हा जो परिसर आहे तर हा पार्किंगसाठी दिलेला आहे. तर एखाद्या हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा पार्किंग नसेल अशी 5 स्टार सारखी जी पार्किंग आहे तर ती आपल्या आनंद सागर या एरियामध्ये दिलेली आहे. तर संत श्रेष्ठ गजानन महाराज संस्थान भक्तनिवास तुम्ही पाहू शकता. यामध्ये एवढी स्वच्छता आहे की खरंच ही एखाद्या 5 स्टार हॉटेलला सुद्धा लाजवेल एवढी व्यवस्था आहे. जागोजागी आपल्याला कचरा कुंडी आणि कुठेही एक साधा झाडाचं पान सुद्धा पडलेलं आपल्याला दिसत नाही आहे. सेवेकरी तुम्ही पाहू शकता, हे सेवेकरी आहे. हे असेच 24 तास इथे कार्यरत राहतात. आणि समोर जे आहे तर हे शू स्टँड आहे. आणि भक्त निवासमध्ये जे येणारी भक्त आहे यांना राहण्याची, जेवणाची आणि नाश्ता, चहा पाणी याची व्यवस्था जी आहे ती अत्यल्प कमी दरामध्ये इथे उपलब्ध असते. तर इथे जे जेवण आहे तर जेवण आपल्याला 2 टाईम, सकाळी आणि संध्याकाळी. आणि दिवसभर आपल्याला नाश्ता, पोहा, उसळ, उपमा वगैरे असं अल्पोपहार मिळतो. आणि जे आहे तर हे खूप कमी दरामध्ये आपल्याला इथे उपलब्ध होतं. तर तुम्ही बघू शकता व्यवस्था एकदम स्वच्छ सुंदर व्यवस्था आहे. एकदम अरेंजमेंट एकदम व्यवस्थित आहे. चहा, दूध, कॉफी जो आहे तर 2 हॉल आहे. जेवणाचा जो हॉल आहे तो खाली आहे आणि नाश्ता वगैरे करण्यासाठी वरच्या हॉलमध्ये अशी व्यवस्था केलेली आहे. तर खूप सुंदर असं भक्तनिवास आहे. तर सर्व जे महाराष्ट्रामध्ये जे देवस्थान आहे तर या देवस्थानामध्ये आत्तापर्यंत पाहिलेलं हे सर्वात सुंदर, व्यवस्थित आणि नियोजनबद्ध जे संस्थान आहे तर ते संत श्री श्रेष्ठ गजानन महाराज शेगाव. भक्त निवास क्रमांक 2B. तर यामध्ये जे आहे तर हे कॉमन जे आहे तर यामध्ये कॉमन जे सिंगल पर्सन असतो तर त्यांना इथे राहण्याची व्यवस्था आहे. आणि जे फॅमिली आहे तर त्यांना फॅमिलीला राहण्यासाठी आनंद विहारमध्ये सेपरेट रूम अशी व्यवस्था फॅमिलीसाठी केलेली आहे. तर तुम्ही जर फॅमिलीसोबत जात असाल तर तुम्हाला इथे एक सेपरेट रूम दिली जाते. आधार कार्ड आणि आपले नातेसंबंध याबद्दल खात्री केल्याच्या नंतर तुम्हाला रूम ही प्रोव्हाइड केल्या जाते. आणि जर तुम्ही सिंगल जात असाल तर तुम्हाला एक डॉर्मेटरी म्हणजे कॉमन हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते, ज्यामध्ये तुम्हाला बेड, त्या रूममध्ये कूलर अशी सर्व बाथरूमची व्यवस्था असते. तर अशा प्रकारे हे भक्तनिवास आहे. खूप सुंदर आहे. आणि आजूबाजूचा परिसर आणि या भक्तनिवासामध्येच असं गार्डन वगैरे केलेलं आहे. तर त्याच कारणास्तव मी म्हणत आहे की जी व्यवस्था आहे राहण्याची, भक्तनिवासची जी व्यवस्था आहे तर ती एक 5 स्टार हॉटेल सारखीच आपल्याला इथे जाणवते. तर ही जी आहे तर ही खूप अत्यल्प कमी दरामध्ये आणि
खूप सर्व स्तरातील लोक इथे राहण्यास प्राधान्य देतात. समोरच आपल्या हे आहे प्रसादालय. तर आपण प्रसादालयाबाहेरच एक ऑफिस आहे, तिथून आपण पावती काढायची आहे. तर आपण जी पावती आहे तर पोहा आणि उपमा घेणार आहे. तर 20-20च्या दरामध्ये आपल्याला 2 पावती मिळालेल्या आहे. तर चला जाऊया प्रसादालयामध्ये आणि आतली व्यवस्था कशी आहे तर बघूया. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे मंदिर परिसरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता की पार्किंगची व्यवस्था आहे. कार पार्किंग आहे, सोबतच बाईक पार्किंग सुद्धा आहे. तर या पार्किंग जे आहे तर ती एकदम फ्री निशुल्क इथे आहे आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्था. तर खूप स्वच्छ आणि सुंदर अशी पार्किंग आहे आणि ही पार्किंग जी आहे तर या पार्किंगवरती एका टायमाला जवळपास 5,000 ज्या कार्स आहेत तर ते एका वेळेस पार्क होऊ शकतात. एवढं अशी प्रशस्त पार्किंग ही गजानन महाराज संस्थान मंदिराच्या समोर दिलेली आहे. तर इथं आपण आपली गाडी पार्क करून थेट मंदिरामध्ये जाऊ शकता. श्रीच्या समाधी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे. तर आपल्याला जी बिल्डिंग आहे गजानन महाराज संस्थान मंदिराच्या समोर जी बिल्डिंग आहे तिथून आपल्याला श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मार्ग आहे. तर या रस्त्याचा उपयोग करून आपण थेट समाधी स्थळापर्यंत जाऊ शकतो. समोरच तुम्ही पाहताय की हे जे आहे तर हे जे आहे संत गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि साईडला जे आहे तर आपण प्रदक्षिणा वगैरे करण्यासाठी इथे मधामध्ये स्पेस दिलेला आहे. तर इथं आल्याच्या नंतर एक वेगळीच अनुभूती, वेगळी शांतता आणि एक वेगळा अनुभव आपल्याला मिळून जातो. तर हेच ते कारण असेल की ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून इथे जे आहेत गजानन महाराज भक्त तर ते 1-2 दिवसासाठी इथे स्टे करण्यासाठी येतात आणि आपले मन शांती होईपर्यंत ते
थांबून आपल्या गावाकडे परतीच्या मार्गाला जातात. तर अशा प्रकारे मंदिर आहे आणि खूप सुंदर आणि छान इथे आल्याच्या नंतर अनुभूती होते. तर तुम्हाला जर बोर होत असेल किंवा खूप असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी किंवा जसं आपण कम्प्युटरला वगैरे किंवा रिफ्रेश करतो तसंच काही दिवसामध्ये जे आहे तर एक आपल्या मनामध्ये सुद्धा विचाराचं कहर उठायला लागतं. तर ते कमी करण्यासाठी जर तुम्हाला एक अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या समाधी दर्शनासाठी या आणि एक अनुभूती घ्या की तुम्हाला कळेल की आपण इथं आल्याच्या नंतर आपल्या मनामधील जे खूप सारे असे विचार होते किंवा जे डिप्रेशन होतं तर ते इथं काही काळापुरतं का होईना किंवा त्या प्रश्नांना इथे एक उत्तर मिळून जातं किंवा तिथे एक शांती मिळून जाते. तर बघा तुम्हाला जर होत असेल शक्य तर तुम्ही नक्की इथे या आणि गजानन महाराजांचे दर्शन घेऊन जी मनाला शांती आहे तर ती तुम्ही इथे मिळवू शकता.